सरकारले शेतकरी मजुरासाठी वळवा लागलं, हे आमच्यासाठी मोठं यश आहे. आणि हे सगळं असताना मला असं समजलंय मीडियाच्या माध्यमातून का बच्चू कडूची वर्णी लागली आणि ते विधान परिषदेवर आमदार होणार. आता मी काही एका जातीचा माणूस नाही, एका धर्माचा नाही, एका झेंड्याचा नाही, एका रंगाचा नाही. मी शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगाचा आवाज उठवणारा एक कार्यकर्ता आहे. कदाचित शिंदे साहेबांना हा निर्णय घेतला तर दिव्यांगाचा, शेतकऱ्याचा, मजुरांचा सन्मान होईल. आणि बगर जातीचे माणसं कोणी घेत नाही. तुम्हाला माहित आहे आजकालचं राजकारण विकासापेक्षा जाती धर्मावर आहे. लोक मेंढरासारखे जातात जाती धर्माच्या नावावर. आम्ही मुद्द्याची लढाई लढणारे माणसं आहे. कदाचित आमचा विचार झाला तर आमचे काही मुद्दे आहे, आम्ही आमदारकीसाठी जाणार का? बिलकुल नाही. आमचे मुद्दे आहे का जे काही दिव्यांगाचे उर्वरित प्रश्न आहे त्याला लगेच कुठेतरी आम्ही पाहतो पूर्तता झाली पाहिजे. त्यांची कर्जमाफी आहे, दिव्यांग बांधवाची पगाराची वाढ आहे, इतर काही महत्वाचे घरकुलाचे मुद्दे आहे. दुसरा, पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएस मधून झाली पाहिजे. शेतकऱ्याचा मुद्दा आहे, हमी भावाचा आहे. हमी भावासाठी शिंदे साहेबांना उद्या जर विचार केला आमचा, तर आमचाही प्रस्ताव आहे, त्यांचाच थोडा प्रस्ताव. आम्ही काय म्हणते, पदासोबत युती करणारे लोक नाहीये. पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारा बच्चू कडू नाहीये. ते इतर पक्ष करतात युती, म्हणजे निवडणुका आल्या का यांच्या युत्या होतात. बच्चू कडूची जे काही युती आहे ती मुद्द्यासोबत असेल. मुद्दा असेल तरच मग आम्ही समोर पावलं टाकू. हमी भावाची लढाई आहे, मेळघाटातील काही प्रश्न आहे, स्कायवॉक आहे, फिरले मिल आहे, अचलपूरची शकुंतला आहे, एक्सप्रेस आहे. ह्या ज्या काही महत्वाचे मुद्दे आहेत, काही संत्र्याच्या संदर्भातले असेल, ऊस उत्पादक शेतकरी, आमचे द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक शेतकरी, शेतकऱ्याच्या प्रश्नावर मात्र भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्या संदर्भात भूमिका मांडली पाहिजे. विधवा भगिनी आहे, म्हणजे लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 देता, पण त्या परित्यक्त्या आणि विधवा भगिनी ज्या लाडक्या आहे, त्या बहिणी आहे, त्यालाही तुम्ही तेवढेच देता. ज्यांना पती नाही त्यांनाही तेवढे, ज्यांना पती आहे त्यांना पण तेवढेच. हे काही महत्वाचे मुद्दे आहेत. त्याचा प्रस्ताव सुद्धा आम्ही शिंदे साहेबांना देऊ. निवड आमदारकीसाठी जावं एवढा काही नालायक बच्चू कडू नाहीये. त्यामुळे ह्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा होईल. प्रहार किमान 1,00,000 सभासद असणारी संघटना आहे भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. दिव्यांग बांधव किमान 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जुळलेले आहेत. जरी तुम्हाला वाटत तर विदर्भापुरतं असेल, बच्चू कडू अमरावती पुरता आहे, असा विषय नाहीये. आम्ही मुंबईत असतो तर कदाचित वेगळा विषय राहिला असता, कारण इथं दांडा उचलला तर बातमी होते आणि आम्ही तिकडे मरतो तरी बातमी होत नाही, कारण इथं मीडिया जवळ आहे, थोडा फरक पडतोच. तर हा सगळा विषय घेऊन प्रहार शिक्षक संघटना आहे, प्रहार कामगार संघटना आहे, प्रहार दिव्यांग संघटना आहे आणि प्रहारचं एक अस्तित्व आहे. ते कार्यकर्त्यांना निर्माण केलेली संघटना. ते जातीपाती धर्माच्या आधारावर, बेसवर आम्ही निर्माण केली नाही. प्रचंड कष्टातून, कार्यकर्त्याच्या प्रचंड कष्टातून ते निर्माण झालेले आहे. जेव्हा बातम्या वाचत होतो विलिनीकरणाच्या वगैरे, तेव्हा थोडस दुःख वाटत होतं की मी शिवसैनिकच होतो जुना, शिवसेनेच्या बंडखोरीतून प्रहार. बच्चू कडू एकमात्र महाराष्ट्रात असा कार्यकर्ता दिसत का शिवसेनेतून गेल्यानंतर दुसऱ्या पक्षात गेला नाही. 25 वर्ष सतत लढत गेला. कुठल्याही पक्षाचा पाठिंबा नाही, कुठल्याही पक्षाचा पाठिंबा देतो म्हटलं तरी आम्ही घेतला नाही. इतकी तटस्थ भूमिका. म्हणजे मला मागच्या वेळेस शिंदे साहेबांना म्हणता आलं असतं का 2 सीटा आम्हाला द्या, 1 खासदारकी द्या, युती करा, पण नाही, आम्ही ते काहीच केलं नाही. काँग्रेस सोबत, शरद पवार साहेबांसोबत आम्ही बसलो, पण मला ते मान्य नव्हतं, आम्ही ते केलं नाही. अतिशय प्रामाणिकपणे आणि तत्वाला धरून ताकदीनं मुद्द्यासोबत आपण राहिलो पाहिजे. जो गोरगरीब जनता आहे त्याच्यासोबत आपण काम केलं पाहिजे. आपली ओळखच ते आहे महाराष्ट्रामध्ये. सामान्य माणसाचा भिडू कोण असेल तर तो बच्चू कडू आहे, असं एक जो नारा तयार झालेला आहे, तो आमच्या कष्टातून, मेहनतीतून, प्रामाणिकतेतून झालेला आहे. आणि म्हणून त्या विचारानं ही संघटना मोठी केली. फार लढलोय. कर्जमाफी झाल्यानंतर, घोषणा झाल्यानंतर आम्हाला काही अपेक्षा होत्या शेतकऱ्यांकडून, काही गर्दी करेल, काही आम्हाला येऊन भेटून शाबासकी देत. दुर्दैवाने ते भेटले नाही. आणि आज नेत्यापर्यंत जायची काय गरज आली? जनतेपर्यंत जाणारा माणूस बच्चू कडू आज नेत्यापर्यंत का जावं लागतं? त्याचं कारणही जनताच आहे. आम्हाला विधानसभेत हार खावं लागली. 150 वेळा रक्तदान करणारा, 350 गुन्हे दाखल करून घेणारा, पडल्यानंतर पुन्हा 80 गुन्हे दाखल करून घेणाऱ्या बच्चू कडूला हार खावं लागली.
अगदी एकंदरीत या देशातलं राजकारण जात पात धर्माच्या ताकदीवर चालतं. मुद्दा आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मागं राहावं लागतं, ते तुम्हालाही माहित आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. लोक बिलकुल काय म्हणते मेंढरासारखे जाती धर्माच्या मागे जातात आणि काम करणाऱ्या कार्यकर्ता थांबावं लागतं. असं एकंदरीत आमची भूमिका आहे. खरं तर बातमीतून बातमी तयार झालेली आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता या सगळ्या संदर्भात मी माझी भूमिका इथं स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न विचाराल तर आपण प्रस्ताव मला वाटतं मला तो माध्यमातूनच समजला. एकदा वगैरे भेट आमची झाली होती तेव्हा एक चर्चा आणि फोनवरून आम्ही सामंत सोबत थोडं बोललो झालं होतं, पण त्याच्यात काही स्पष्टता नव्हती. अशी काही चर्चा अशी काही चर्चा झाली नाही. कसं आहे विधान परिषद, मला तर हेच माहित नव्हतं. मी आता हिमालयातून पायी चालणार, म्हणजे मी आलो नाही हे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बातमी चालली.